आयुक्त साहेब, तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद असा होतो की आम्ही खरोखरच कुठल्याही आयुक्ताबरोबर इतकी इंटरॅक्शन केली नाही. याला कारण काय, तर ते त्यांच्या त्यांच्या प्रशासकीय कामामध्ये व्यस्त दिसले. आपण खरोखर याच्यामध्ये उतरलात आणि रस घेतला आणि अनेक बदल घडवले, म्हणून तुमच्याशी एवढ्या विस्तृत प्रमाणामध्ये याबाबत चर्चा केली. तर आपल्या पालिकेला उत्पन्नाचे साधनं वाढावेत म्हणून अनेक पर्यायांपैकी एक चांगला पर्याय असा आहे की माझ्या मते तरी आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अक्षरशः शेकडो ओपन स्पेस असतील. तर त्या ओपन स्पेसचं जे युटिलायझेशन आहे ते जर का कल्पकतेने आणि उत्पन्नाच्या स्वरूपात वाढवण्याच्या दृष्टीने जर केलं तर त्याच्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा अशी समस्त नागरिकांकडून एक आपल्याला विनंती आहे. निश्चितपणे आपली चांगली सूचना आहे. ओपन स्पेस आहे त्या कसं असतं की त्या लेआउट धारकातल्या लोकांसाठी तिथं एकत्र येण्याची ती एक जागा आहे. सर्वसाधारण शहराच्या अंतर्गत भागातल्या ओपन स्पेसचा उपयोग होत नाही, परंतु महापालिकेच्या मालकीच्या परंपरागत ज्या बहुतांश जागा आहेत त्याचं जे डिस्पोजल आहे, त्याचं जे वाटप आहे ते काही गोष्टीनं चुकीचं झालेलं आहे. त्याचं कुठंतरी प्लॅनिंग करून ते परत कसं त्या म्हणजे मॉनिटायझेशन त्याचं कसं करता येईल, त्याच्यापासून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण करता येईल या दृष्टीनं आमचा त्यावरती विचार चालू आहे. काही ठिकाणी अतिक्रमण असतील, त्या ठिकाणी आम्ही ते अतिक्रमण काढून त्याचं कमर्शियलाइज कसं करता येईल याच्या दृष्टीनं आमचा विचाराधीन आहेत या गोष्टी सर्व. आयुक्त साहेब, आता शेवटचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न थोडासा असा आहे की आपण आपल्या महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी चर्चा केली खरी, परंतु त्याच वेळेस आता हे लोकनियुक्त नवीन लोकप्रतिनिधी पण आलेले आहेत आणि एकंदर नागरिकांमध्ये चर्चा चालते की सगळ्यांची जी काही दालनं आहेत ती अतिशय भव्य आणि त्याच्यावरती लाखो रुपये, कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो आहे. तर हा खर्च करण्यासाठी जर महापालिकेकडे पैसे असतील तर मग अशा वेळेस का असं उत्तर दिलं जातं की एखाद्या ड्रेनेजचे झाकणं बदलायचे तर एखाद्या सोसायटीमधले तर म्हणतात पैसे नाहीत, निधी नाही, हे नाही, ते नाही. मग अशा वेळेस ही जी दालनं अत्याधुनिक केली जात आहेत याला कुठून पैसा येतो? किंवा हा प्रश्न मी आपल्याला यासाठी विचारतो, आम्ही सुज्ञ आहोत, आम्हाला सगळं माहिती आहे, परंतु एक सामान्य नागरिकांमधली जी चर्चा असते ना त्या चर्चेला कुठेतरी उत्तर मिळालं पाहिजे, त्यांचा देखील गैरसमज दूर झाला पाहिजे. म्हणजे थोडंफार काय असतं की या सर्व गोष्टीमध्ये गैरसमज असतात. म्हणजे एखादं ड्रेनेज चेंबरवरचं झाकण आम्ही बदलत नाही. ज्यावेळी कुणाकुणाची मागणी येते, बाबा इथलं झाकण बदला, इथलं वॉल चेंबर खराब झालं आहे वगैरे, काही किरकोळ स्वरूपाचे आहेत, तर महापालिका ती करत असते. आणि समजा महापालिकेत त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला जरी पैसे नसले तर ते उधारीवर करून घेते. भविष्यात त्याला जसं निधी उपलब्ध होईल तशा पद्धतीनं आपण तो म्हणजे विषय त्यावेळी सोडवला जातो. हे उपरोधिकपणे म्हटलेलं जातं की बाबा चेंबर तुटला आणि तो बसवायला पैसे नाही, परंतु आयुक्ताच्या दालनावरती खर्च केला जातोय. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्य शासनाने एक कार्यालयीन सुधारणा नावाचा एक 100 दिवसाची मोहीम, तो वेगळा निधी आहे का? हां, तो निधी वेगळा आहे का? निधी वेगळा नाही, पण तो आपल्या महापालिकेचाच निधी आहे, परंतु 100 दिवसाचा कार्यक्रम राबवलेला होता. त्याच्यामध्ये कसं आहे की येणारे जे अभ्यागत आहेत, म्हणजे ते इथले आपल्या शहरातले असू द्या, बाहेरचे असू द्या, आणि किंवा दिल्लीवरून येणारे काही असू द्या, किंवा काही राजकीय नेते येत असतात वगैरे, तर हे सर्वसामान्य नागरिक, ते VIP लोक जे येतात, तर त्यांना कमीत कमी या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांकडे जर भेटायला आल्यानंतर कमीत कमी बसण्यासाठी एक चांगली व्यवस्था असावी, एखाद्या कोचवर बसावं, तिथलं वातावरण चांगलं प्रसन्न असावं, एखादा पेपर त्या ठिकाणी असावा, आल्यानंतर पाणी विचारावं त्यांना. मग ह्यासाठी ही सर्व चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी बसणारा जो अधिकारी आहे, तो ज्याला एक्झिक्युशनचं काम करायचं आहे, अनेक प्रेशर ग्रुप्स असतात, त्याला एक त्या ठिकाणी चांगलं वातावरण काम करण्यासाठी राहावं या उद्देशानं आणि कार्यालयीन सुधारणामध्ये अपेक्षित असल्यामुळं आपण ते 50-55 लक्ष रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण ते दालनाचं नूतनीकरण केलेलं आहे. त्यामुळं नाही, त्याच्यासाठी जो निधी उपलब्ध होतो पटकन किंवा काय, त्याच्यासाठी काहीच अडचणी येत नाही. त्यामुळं त्यांना असं वाटतं की त्यासाठी काही वेगळा निधी येतो का? तो देखील उधारीवरच कार्यक्रम आहे, अजून त्याचा 1 रुपया दिलेलं नाही. जसे जसे पैसे उपलब्ध होतील तसे तसे टप्प्याने आपण देऊ. परंतु एक शहराचा आयुक्त, महापालिकेचे हेड ऑफिस आहे आणि त्यातला आयुक्त, आणि त्याची प्रतिमा म्हणजे बाहेर व्यवस्थितपणे राहावी म्हणून आपण अशा पद्धतीने थोडंफार त्याला
मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या नागरिकाला सुद्धा एक वेगळा फील त्या ठिकाणी यावा, त्याला काहीतरी समाधान वाटावं, हे सगळ्या गोष्टी बघून म्हणून आपण हे सर्व दालनाचं नूतन आणि पुढे जाऊन म्हणायला असं हरकत नाही की जे कोणी आयुक्त समजा आपण आहात, आपण आपल्या त्या दालनावरती समजा 1 कोटी 2 कोटी रुपये खर्च करणार आहात समजा किंवा केलेला असेल, तर आपण काही त्या ठिकाणी कायम बसणार नाहीत ना कदाचित. म्हणजे आपल्याला 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला जावं लागतं, तर त्याच्यामध्ये काही पर्सनल इंटरेस्ट नसतो कुणाचा. नसतो. तर त्या संदर्भातही लोकांना भूमिका क्लिअर झाली पाहिजे की पर्सनल इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये, की त्याला 3 वर्षानंतर जायचंच आहे. वास्तविक आम्ही पाहतो की तुम्हाला 3 वर्ष झालेले आहेत, तर तुम्ही जाऊ नये लवकरात लवकर इथून. नाही, मला आता मार्च जवळ आलेला आहे, 1.5 वर्ष झालेली आहेत, अजून 1.5 वर्ष आहे म्हणजे आहे. कंटाळू नका मला लवकर. म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं अजून चांगल्या काही कामांची अपेक्षा धरायला काही हरकत नाही. आपण आपल्या आता व्यस्त दिनक्रमामधून वेळ काढला, अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये आणि समर्पक अशी मुलाखत नवा मराठा न्यूज चॅनलला दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद सर. धन्यवाद.